Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one 10th standards practice test paper of 1.2 an encounter of special kind. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, विशेष करून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय एका पर्टिक्युलर टॉपिक वरती, पर्टिक्युलर लेसन वरती, आणि त्या लेसनचं नाव आहे अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. याच्यामधील म्हणजे या धड्यावरतील एक इम्पॉर्टंट प्रॅक्टिस टेस्ट पेपर आणि त्याची आन्सर शीट, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. पण तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागेल. चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया. कशा प्रकारचा हा प्रॅक्टिस पेपर आहे, टॉपिकचं नाव आहे म्हणजे कोणत्या लेसनवरती हा डिपेंडेंट आहे, अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, इयत्ता 10वीचा इंग्लिश जे थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे त्या विषयामधून. मार्क्स 15 दिलेले आहेत. 15 मार्क्सचे डिवायडेशन या प्रकारे असणार आहे. 10 मार्क्सचा एक इम्पॉर्टंट पॅसेज घेतलेला आहे अँड 5 मार्क्स रायटिंग स्किलवरती. ते रायटिंग स्किल काय आहे ते पुढे तुम्हाला दिसणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो आणि या एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंडवरून एक इम्पॉर्टंट पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यावरती ज्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे. कधीही पण काय करायचं आहे, पॅसेज रीड करण्या अगोदर त्या पॅसेजवरती जे A1 ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि A2 ते अगोदर रीड करायचे आहे. काय आहे A1 ॲक्टिव्हिटी? स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील स्टेटमेंट्स म्हणजे वाक्य किंवा विधानं ते ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य, चूक की बरोबर आहे ते लिहायचे आहेत. बघूया आपण ते. 1, आफ्टर अ हार्टी लंच. हार्टी म्हणजे सफिशियंट, इनफ, भरपूर किंवा भरपेट दुपारचं जेवण केल्यानंतर द नॅरेटर सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. नॅरेटर म्हणजे तो लेखक जो आहे, सेटल डाऊन एक स्टोरी बुक घेऊन तो बसला. Second sentence, the quiet afternoon presented the perfect backdrop for reading mysterious story. ती दुपारची, ती शांत दुपार लेखकासाठी एक परफेक्ट काय बोलतो आपण, एक सिच्युएशन होती की एक ॲडव्हेंचरस किंवा मिस्टिरियस स्टोरी वाचण्यासाठी, एक रहस्यमय गोष्ट वाचण्यासाठी. आता एक एक सेंटेन्स आणि ते ट्रू आहे की फॉल्स आपण बघणार आहोत. आता आपण पॅसेज रीड करूया. मी तुम्हाला काय आयडिया दिलेली आहे की अगोदर A1 क्वेश्चन जो आहे तो रीड करायचा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला हा पॅसेज एक्सप्लेन करून देतो थोडासा फास्टली. आफ्टर ए हार्टी लंच, तुम्ही लेसन शिकलेलंच आहात, त्यामुळे तुम्हाला आयडिया आलेली आहे की कशा प्रकारचं तो लेसन आहे किंवा स्टोरी आहे. जर तुम्हाला त्या स्टोरीवरची डिटेल व्हिडिओ हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, कारण त्याच्यावरती आपण एक सविस्तर एक्सप्लेन करणारा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. आफ्टर ए हार्टी लंच, दुपारचं भरपूर जेवण केल्यानंतर, हार्टी म्हणजे सफिशियंट, इनफ. माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर, माझे पालक आणि माझी छोटी बहीण, ले डाऊन म्हणजे ते झोपले. फॉर अन आफ्टरनून नॅप, दुपारची झोप घेण्यासाठी. ले डाऊन म्हणजे पडणे होतो, खाली झोपणे या अर्थाने. दुपारची छोटीशी झोप घेण्यासाठी ते पडले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी देखील, लेखक बोलतो, स्टोरी बुक घेऊन सेटल डाऊन म्हणजे बसलो, सॅट डाऊन. द क्वाईट आफ्टरनून, दुपारची ती शांत दुपार होती. प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ती दुपार जी शांत होती ती माझ्यासाठी अगदी परफेक्ट होती एक ॲडव्हेंचर, एक साहसी गोष्टी वाचण्यासाठी. द सायलन्स वॉज ओकेजनली ब्रोकन. ती जी शांतता होता, अधूनमधून ती शांतता ओकेजनली, समटाइम्स काय होत होती, ब्रोकन म्हणजे ती भंगपात होत होती किंवा ती डिस्टर्बन्स होत होता. बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. कोणत्या आवाजामुळे ती शांतता ब्रोकन होत होती? फॅमिली स्नोरिंग. दुपारी घरचे फॅमिली मेंबर झोपल्यामुळे त्यांच्या घोरण्याचा आवाज येत होता. आणखीन कशामुळे? द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज. इंटरमिटंट मीन्स कंटिन्युअस तिथे घरगुती चिमण्या, हाऊस स्पॅरोजचा कंटिन्युअस आवाज ऐकायला येत होता. आणखीन कोणता आवाज? द हार्श काविंग ऑफ क्रो. हार्श म्हणजे कर्कश आवाज, कावळ्यांचा क्रो म्हणजे कावळ्यांचा काव करण्याचा आवाज, तो देखील येत होता. आणखीन द श्रील कॉल ऑफ द काईट फ्लाइंग. उंच आकाशामधून काईट फ्लाइंग म्हणजे घार जे आहे, तो पक्षी आहे, तो श्रील म्हणजे कर्कश आवाज करीत होता, त्याचा देखील आवाज ऐकायला येत होता. ती
ती घार किंवा तो काईट फ्लाइंग कुठे होती? बाय हाय अबाव द ग्राउंड, जमिनीपासून उंचावरती म्हणजे आकाशामध्ये. आवाजामुळे लेखकाची शांतता भंग होत होती. पुढे काय झालं बघूया. मिनिट्स टिक्ड बाय, एक मिनिट म्हणजे वेळ जात होता. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. लेखक बोलतो मी पुस्तक वाचण्यामध्ये सखोल म्हणजे पूर्णपणे बिझी किंवा व्यस्त झालो होतो, मग्न झालो होतो. सडनली अचानकपणे काय झालं? आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानकपणे मी काही डिस्टन्सवरून, अंतरावरून ऐकलं की अ ग्रुप ऑफ डॉग्स, की कुत्र्याचा एक ग्रुप जोरजोराने बार्किंग करीत होता. भुंकण्याचा आवाज त्यांचा मला ऐकायला येत होता. आय चोज टू इग्नोर द कमोशन. सुरुवातीला मी त्या कमोशनकडे, कमोशन म्हणजे त्या भुंकण्याच्या गोंगाटाकडे, आवाजाकडे इग्नोर करण्याचं ठरवलं, दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड हॅपलेस पिग. कदाचित मी असं विचार केला की त्या कुत्र्यांनी, जे ग्रुप ऑफ बार्किंग डॉग्स आहेत, त्यांनी एखाद्या हॅपलेस पिग म्हणजे डुकराचं पिल्लू असेल बिचारं, हॅपलेस म्हणजे हेल्पलेस, त्याला कोपऱ्यामध्ये घेऊन त्याच्यावरती भुंकत असतील या प्रकारे. बट सून, परंतु लवकरच काय झालं, लगेचच द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह. तो बार्किंग म्हणजे भुंकण्याचा आवाज जास्तच मोठ्याने ऐकायला येऊ लागला आणि अग्रेसिव्ह म्हणजे एकदम अटॅकिंग जणू काय करीत होते या प्रकारे त्यांचा आवाज होता. राईट, अग्रेसिव्ह अँड अलार्मिंग काविंग ऑफ फ्लोक ऑफ क्रोज. आणि त्यांच्या आवाजामध्ये आणखीन ते कावळ्यांचा सतर्कतेचा इशारा देणारा आवाज पण ऐकायला भर पडत होती. ॲडेड टू द कॅकोफनी. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मी हे ऐकलं की तो जो आवाज आहे बार्किंग डॉग्स, तो क्लोजर म्हणजे जवळजवळच येत होता. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि माझ्या मनात क्युरियोसिटी वाढली, की उत्सुकता वाढली की नेमका कशामुळे ते कुत्रे भुंकत असतील. लिव्हिंग द बुक असाइड. मी ते पुस्तक बाजूला, लिव्हिंग म्हणजे बाजूला ठेवलं. आय रश टू द वरांडा. मी वरांड्यामध्ये धावतच गेलो. टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, की ती नेमकं काय चाललं आहे ते बघण्यासाठी. सो दिस वन इज द पॅसेज. आता द ट्रू ऑर फॉल्स आन्सर आपण बघूया. जो क्वेश्चन आहे, आफ्टर हर्टी लंच नॅरेटर सेटल डाऊन विथ स्टोरी बुक. बुक घेऊन तू वाचण्यासाठी बसला. येस, इट इज अ ट्रू. एक्झाममध्ये आन्सर लिहिताना तुम्ही एक तर नंबर टाकून डायरेक्ट ट्रू लिहू शकता किंवा पूर्ण वाक्य लिहून त्याच्यापुढे ट्रू असं लिहू शकता. नेक्स्ट, द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड अ परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग मिस्टरियस स्टोरी. रहस्यमय मिस्टरियस स्टोरी वाचण्यासाठी ती दुपारची परफेक्ट दुपार होती. तर मिस्टरियस स्टोरी गेलेलं नाही, तर ते शब्द वाक्य गेलेलं आहे मिस्टरियस ॲडव्हेंचरस स्टोरीज. मिस्टरियस नसून काय, ॲडव्हेंचरस स्टोरी. सो दिस वन इज द फॉल्स सेंटेन्स, चुकीचं वाक्य आहे. द नॅरेटर इग्नोर द कमोशन ॲट फर्स्ट. पहिल्यांदा नॅरेटरने त्या कमोशनकडे, गोंगाटाकडे दुर्लक्ष केलं. येस, आहे तसंच वाक्य आहे म्हणून हे ट्रू आहे. दिलेलं वाक्य आहे तसंच पॅसेजमध्ये असेल तर ट्रू, थोड्या त्याच्यामध्ये चेंजेस असेल, अर्थ बदल होत असेल तर ते फॉल्स. अँड लास्ट वन, द नॅरेटर रश टू द वरांडा टू सी वेअर हिज फॅमिली वॉज. लेखक वरांड्यामध्ये धावत गेला की आपली फॅमिली कुठे आहे बघण्यासाठी. तर या प्रकारे नाही, तर पॅसेजमध्ये वाक्य गेलं की नॅरेटर रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. तिथे काय चाललं होतं ते बघण्यासाठी. ते चेंजेस आहे म्हणून दिस वन इज द फॉल्स. सो या प्रकारे 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. नेक्स्ट आहे A2 2 मार्क्ससाठी कंप्लीट द फॉलोइंग वेब. म्हणजे डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम कंप्लीट करायची. एक्झाममध्ये तुम्हाला डायग्राम अशा प्रकारे काढायची असते. इथे काय, द साऊंड्स दॅट ब्रोकन द सायलन्स आर. ते आवाज की ज्या आवाजामुळे तेथील शांतता भंग पावली, ते 4 साऊंड्स तुम्हाला इथे लिहायचे. पूर्ण वाक्य लिहिण्याची ते गरज नाहीये. यू हॅव टू राईट जस्ट दिस नेम ऑफ कशा ते साऊंड्स कशामुळे येतो ते साऊंड्स लिहायचे. तर आपल्या 4 साऊंड्स गेलेलेच आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर कोणकोणते साऊंडमुळे ते दुपारची शांतता भंग पावत होती. द स्नोरिंग साऊंड, द फॅमिली स्नोरिंग साऊंड, ओके, द चिर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज. हे जे वेगवेगळे शब्द गेले ते इथे तुम्ही लिहू शकता. आन्सर या प्रकारे आपण आहे तसं सेंटरचं. फॅमिली स्नोरिंग, देन द श्रील कॉल ऑफ काईट, घारीचा कर्कश आवाज. देन द इंटरमिटेंट चिर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरो, हाऊस स्पॅरोचा कंटिन्युअस तो चिर्पिंग साऊंड. अँड द हार्श काविंग ऑफ द क्रो. सो दिस 4 साऊंड्स ब्रोकन द सायलन्स. ओके, इथे तुम्हाला सहजपणे 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळू शकतो. देन A3 आहे मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ गिवन नाउन्स. म्हणजे तुम्हाला लेफ्ट साईडला डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे वर्णन करणारे शब्द दिले आहेत आणि ज्या शब्दाचं वर्णन करतो ते नाउन राईट साईडला दिलेत, ते तुम्हाला मॅच करायचे आहेत.
आणि हे डिस्क्रायबिंग वर्ड आणि नाउन हे पॅसेजमध्ये गेलेले आहेत, त्याचा आधार घेऊन तुम्ही आन्सर लिहू शकता. तर ॲडव्हेंचर हा शब्द कोणत्या नावाच्या अगोदर आला तो बघायचा पॅसेजमध्ये. तर तो आलेला आहे ॲडव्हेंचर. कसे ॲडव्हेंचर स्टोरी कशी ॲडव्हेंचरस स्टोरी म्हणजे स्टोरीबद्दल तो डिस्क्राईब करतो, म्हणजे हा डिस्क्राईब. मग आन्सर आहे ॲडव्हेंचर स्टोरी. देन हर्टी, बघा हर्टी लंच हा शब्द गेलेला आहे हर्टी आणि त्याच्यापुढे लंच आहे. मग लंचबद्दल डिस्क्राईब करतो. लंच इज अ नाउन आणि डिस्क्राईब करणार म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह. यंगर कोण होती, सिस्टर, यंगर सिस्टर्स. हॅपलेस पिग हा शब्द गेलेला आहे. सो तुम्ही प्रॉपर रीड केलात आणि तर हे जे A3 क्वेश्चन हा वर्डच्या रिलेटेड असतो, तो देखील तिथे देखील तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे मिळू शकतो. नेक्स्ट आहे A4 जे की तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असतो, ग्रामरचे टॉपिकच्या रिलेटेड. इथे आहे आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. सेंटेन्स दिलेला आहे. आता या सेंटेन्सचं काय करायला सांगितलं, रिराईट इट सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे टेन्सवरती आधारित आहे. दिलेलं वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बदल करा. आता टेन्सेसवरती मी सेपरेट व्हिडिओ बनले, ती तुम्ही बघू शकता की एखादं वाक्य वेगवेगळ्या टेन्समध्ये, टोटल मेन 3 टेन्स आहेत, प्रेझेंट, परफेक्ट, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर, आणि प्रत्येकाचे 4 सब पार्ट्स आहेत. तर ते चेंज करण्यासाठी प्रत्येकाचा मी फॉर्म्युला दिलेला आहे. तर सिम्पल प्रेझेंटमध्ये चेंज करण्यासाठी सब्जेक्ट, देन V1 म्हणजे मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे आय. इथे बिकेम हा पास्टमध्ये आहे, तर त्याचा मेन वर्ब मूळ क्रियापद होईल बिकम, जसं कम, केम, कम. तर आन्सर आहे आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब. फक्त बिकेमचं बिकमच करायचं, बाकी आहे तसं ठेवू शकतो. सब्जेक्ट आय, बिकेमचं बिकम केलं, बाकी ऑब्जेक्ट आहे तसं. देन सेकंड सेंटेन्स, आय चूज टू इग्नोर द कमोशन. अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्ह म्हणजे काय, जिरण म्हणजे काय, पार्टिसिपल म्हणजे काय, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. इन्फिनेटिव्ह म्हणजे टू आणि त्याच्या पुढे मेन वर्ब, मूळ क्रियापद. तर दिलेलं वाक्य आहे तसं लिहा, टू इग्नोर इट इज अ इन्फिनेटिव्ह. त्याला अंडरलाईन करू शकता किंवा तुम्ही बॉक्स करू शकता. या प्रकारे तुम्हाला इथे पण प्रॉपर स्टडी केलात ग्रामरचा तर 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे मिळू शकतात. नेक्स्ट आहे A5 जे पर्सनल रिस्पॉन्स टाईपचा क्वेश्चन असतो, मनाने उत्तर लिहायचं असतं 2 मार्क्ससाठी. वाक्यरचना थोडीशी बरोबर पाहिजे. दिलेल्या क्वेश्चनचा मिनिंग तुम्हाला समजून घ्यायचा आहे. विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड. कोणत्या प्रकारची स्टोरीज तुम्हाला वाचायला आवडतात आणि का. तर इथे एक सॅम्पल म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून आन्सर दिलेला आहे. आय एन्जॉय रीडिंग व्हरायटी ऑफ स्टोरीज किंवा आय रीड डिफरंट टाईप्स ऑफ स्टोरीज असं म्हणू शकतो. मी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज वाचण्यामध्ये एन्जॉय घेतो किंवा वाचतो. बट आय पर्टिक्युलरली लाईक फॅन्टॅसी अँड सायन्स फिक्शन स्टोरीज. मला पर्टिक्युलर विशेषतः फॅन्टॅसी म्हणजे काल्पनिक, इमॅजिनेटिव्ह स्टोरीज आणि म्हणजे कल्पना करून, आणि सायंटिफिक रिलेटेड स्टोरीज मला वाचायला आवडतात. बिकॉज दे ट्रान्सपोर्ट मी टू इमॅजिनेटिव्ह वर्ल्ड. कारण हे फॅन्टॅसी आणि सायन्स फिक्शन स्टोरीज मला घेऊन जातात कुठे, इमॅजिनेटिव्ह वर्ल्ड, एक काल्पनिक जगामध्ये मला घेऊन जातात. अँड एक्सप्लोर लिमिटलेस पॉसिबिलिटीज. आणि तिथे मी एक्सप्लोर करू शकतो, शोध घेऊ शकतो, बघू शकतो. लिमिटलेस, तर लिमिट नाही आहे सायन्स म्हणजे एक्सप्लोर करण्यामध्ये किंवा रिसर्च करण्यामध्ये. सो या प्रकारे तुम्ही आन्सर्स लिहू शकता. सो हे झालं 10 मार्क्ससाठी पॅसेज. त्यानंतर 5 मार्क्ससाठी ते रायटिंग स्किलच्या ट्रान्सलेशनवरती क्वेश्चन दिलेला आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुम्हाला 6 वर्ड दिलेले असतात. 6 वर्डचा मराठीमध्ये, हिंदीमध्ये तुम्हाला आन्सर ट्रान्सलेशन करायचं आहे. आपण डायरेक्ट आन्सर दिलेला आहे, प्रश्न आणि शब्द आणि आन्सर. हॅबिट म्हणजे सवय, कॉन्फिडन्स आत्मविश्वास, युनिव्हर्सल म्हणजे त्रिकालबाधित किंवा वैश्विक किंवा विश्व म्हणू शकतो, वैश्विक म्हणू शकतो. कस्टमर म्हणजे ग्राहक. टेस्ट TASTE टेस्ट म्हणजे चव, आणि TEST टेस्ट म्हणजे चाचणी किंवा परीक्षा. स्पेलिंगमध्ये फरक आहे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा किंवा प्रगती म्हणू शकतो. देन तुम्हाला बी मध्ये 2 सेंटेन्स दिले असतात, त्याची मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. फर्स्ट दिलेला आहे, डोंट यूज मोबाईल फोन वाईल ड्रायव्हिंग अ कार. म्हणजे 4 चाकी चालवताना भ्रमणध्वनी किंवा मोबाईल शब्द लिहिलं तरी चालेल, वापर करू नका किंवा गाडी चालवताना म्हणू शकतो.
नेक्स्ट सेंटेन्स, डोंट ब्लो हॉर्न्स नियर स्कूल्स अँड हॉस्पिटल्स. शाळा आणि रुग्णालय किंवा इस्पितळ, रुग्णालय बोला, यांच्याजवळ भोंगे किंवा भोंगे वाजवू नका. आणि थर्डमध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले असतात, 4 पैकी 2 बरोबर यायला पाहिजे. थर्ड सेंटेन्स, यूज हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक, म्हणजे दुचाकी चालवताना हेल्मेट म्हणजे शिरस्थानचा वापर करा. फोर्थ वन, फॉलो द ट्रॅफिक रूल्स. फॉलो द ट्रॅफिक रूल्स म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, या प्रकारे लिहू शकतो. त्याच्यानंतर सी मध्ये 1 मार्क्ससाठी 2 म्हणी किंवा वाक्यप्रचार दिलेले असतात, ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात. इथे दिलेले बघा, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, म्हणजे जे चकाकते ते सोने नसते. मराठी म्हण आहे, तेच मराठीमधली म्हण, मराठीमध्ये ट्रान्सलेट. नो पेन नो गेन म्हणजे कष्टाविना फळ नाही. सो या प्रकारे आपण 1.2 जे अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, त्याच्यावरती आपला हा जो 15 मार्क्सचा प्रॅक्टिस टेस्ट पेपर होता. तुम्हाला हा प्रॅक्टिस टेस्ट पेपर कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तर आपण इथे थांबूया. या जी 15 मार्क्सचा जो पेपर आपण बघितला उत्तरासहित, त्याची PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे तुम्ही क्लिक करून ती डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तुम्हाला जर आणखीन स्टडी मटेरियल हवं असेल तर आपल्याला इंग्लिश फॉर लर्नर्स हा अँड्रॉइड ॲप हा प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे. ते डाउनलोड करून तिथे तुम्ही रायटिंग स्किल, ग्रामर किंवा नोट्स हे सगळे तिथे क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करून त्याचा तुम्ही यूज करू शकता. थांबूया आपण इथेच. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.